पाथर्डी तालुक्यात दुचाकी आणि आयशर टेम्पोच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू। पाथर्डी तालुक्यातील मोहटे गावात एक भीषण अपघात घडला, ज्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पाथर्डी बीड राज्य महामार्गावर दुचाकी आणि आयशर टेम्पोचे समोरासमोर धडक झाली। या अपघातात दुचाकीस्वार शेषराव परमेश्वर सानप याचा जागीच मृत्यू झालाय। अपघात इतका भयंकर होता की सानप यांना सांभाळायची संधीच मिळाली नाही। ही घटना सकाळी 9च्या सुमारास मोहटे गावाजवळील एका धोकादायक वळणावर घडली आहे। शेषराव सानप आपल्या दुचाकीवर आनंद गावाहून पाथर्डी मार्गे पुण्या दिशेने निघाले होते। त्यावेळी पाथर्डीहून बीडकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत सानप यांचा जागीच मृत्यू झालाय। अपघातानंतर आयशर टेम्पोचा चालक घटनास्थळावरून फरार झालाय, ज्यामुळे पोलिसांचा तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे। स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि पाथर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवलाय। हा अपघात पाथर्डी बीड महामार्गावरील सुरक्षितेचा मुद्द्याला पुन्हा एकदा अधोरेखित करतोय। शेषराव सानप यांच्या निधनाने त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे। एका मेहनती तरुणाचं असं अचानक जाणं ही खरंच दुर्दैवी घटना आहे। पोलीस या प्रकरणी कठोर कारवाई करतील आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।